वय मी चालली कामावर 3 वाजेला पाणी येईन. पाणी भरून ठेव जा. बरं जाती का? जाय दरवाजा बंद करून जाजो म्हटलं. कालच्या दिवशी उघडा राहू दिलता तू न कुत्रीनं कुत्रं घुसून गेलतं घरात. बरं लावून जाते मी. चाल भो गेली का हे पैसे पाहणे पडतीन आता हिचे. लावना पडीन 90चा ढंग. पैसे कुठे ठेवले असतील हिनं? कुठे ठेवले असतील? फ्रीजवर बी काही नाही आहे. मग कुठे ठेवले हिनं पैसे? पाय रे भो मी पैसे शोधतोय न तांदूळ तर पडले इथं. काखेत कळसा न गावाले वळसा. कंट्रोलचे तांदूळ आणले ना तिनं. 10 किलो घेऊन जातो तिच्यातले विकायले. चाल भो लागला 90चा ढंग. काढून घेतले 10 किलो. 22 रुपये किलोनं जातीन हे. काय मग परवीन कुठे चालला? काय त्या थैलीमध्ये काय घेऊन चालला? काय नाही भो देवा कंट्रोलचे तांदूळ आहे तिच्यात. तांदूळ घेऊन चालला. मग कुठे घेऊन चालला ते तांदूळ? विकायला तर घेऊन चालला. मग विकायलाच घेऊन चालला ना. काय करशील त्या कंट्रोलच्या तांदूळले? कोण खाते आहे त्याले? हो म्हणजे असे कोणचे तांदूळ खातो तू? कंट्रोलचे खात नाही तर कोणचे म्हणजे? बासमती खातो ना. हे थोडी खात. ब्रँडेड काम आहे आपलं. काम कसं आहे आपलं माहित नाही का तुले? हवेली बिक जाय लेकिन मुजरा होके रहेगा. बरं म्हणजे हे तांदूळ विकून बासमती तांदूळ आणशील का तू? मग त्यासाठीच तर घेऊन चालला मी हे तांदूळ विकायले. कोण खाईन हे कचरा? चाल मग चालला मी. पाहिलं भो मला शिकवतोय तो की बासमती तांदूळ आणीन मी. हे सांग ना की 90 आणीन तिकून. पान्न पडीन बाकी. सरकार दारू विकून त्या पैसे आहे ना लोकायले तांदूळ वाटते. लोक परत तेच तांदूळ विकून दारू पेता. बोल परवीन काय होतं? कसं काय येणं झालं? काय मग सरपंच साहेब तांदूळ काय रुपये किलो घेता तुम्ही? ते का ते तांदूळ पाहून घेतो मी. चांगले कधी असले तर चांगला भाव देतो. तून कोणचे आणले आहे? कोणचे म्हणजे? कंट्रोलचेच आणीन ना का बासमती तांदूळ आणीन विकायले? बरं कंट्रोलचे आहे का? ते 20 रुपये किलो घेता आपण. कमी खाणं सरपंच साहेब कमी खाणं नाही तर खाऊन खाऊन फुटून जासान ना. काय काय बोलतोय? अचानक काय झालं तुले? मग 22 रुपये किलो तांदूळ आहे. तुम्ही 20 रुपये किलो मागताय. फुटून निघीन ना तुम्हाला. बरं 22 तर 22 आण दे. किती किलो आहे? 10 किलो आहे ते. तुम्ही पण मोजून घ्या ना. हे घ्या मोजून घ्या तुम्ही पण. 10 किलो आहे ना? तून मोजले आहे ना? बस तर सही. बेवडा आहे तू. बेवडे खोटे थोडी बोलता. हे घे पैसे 220 रुपये झाले. जाय गुण. हाँ देसी 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 ना कर छोरी रे. देसी की फैन ये दुनिया हो रही रे. देसी मेरी जान है तू. मेरी धड़कन है तू. यूं ही नहीं मेरे दिल से निकला हुआ समंदर है तू. चाल भो एक पिऊन घेतो आधी. एक पार्सल घेऊन जाईन घरी. पण गिल्लास कुठे यार? गिल्लास तर काही आणला नाही मी ना. एक काम करतो दारू इथं पिऊन घेतो. पाणी घरी पिऊन घेईन. पोटात तर सर्व एकच होईन ना. वाह पुरं मूड फ्रेश झाला. मानणं पडीन पण दारूच्या बॉटलले. स्वतः खाली होते पण माणसाले फुल करून टाकते. चकना दारू दारू चकना. 2 जिस्म 1 जान हो तुम. चाल भो जाऊ दे घरी. एक फसाडला दुसरा घरी घेऊन जातो. ना पैसा ना पाणी ना जेवण पाहिजे. परवीनले तर फक्त देशी पाहिजे. जिसने भी शराब बनाई होगी यकीन मानो. जिसने भी शराब बनाई होगी यकीन मानो. उसने भी मोहब्बत में ठोकर खाई होगी. काजल मिस यू. अरे परवीन तू तर म्हणे मी बासमती तांदूळ आणतोय. हे का तू हे बासमती तांदूळ? लाज वाटते की नाही तुले? तांदूळ विकून सन दारू पेतोय. होठों पे शायरी हाथों में जाम है. होठों पे शायरी हाथों में जाम है. तुम अपनी फिक्र करो देवा माली. हम तो पहले से ही बदनाम है. समजायला पाहिजे परवीन तुले. तू रोजच्या रोज दारू पेतू आहे. ये दारू जिंदगी का तुही. जब मोहब्बत में किसी की जिंदगी खराब हो जाती है तो शराब ही उसकी जिंदगी बन जाती है.
चाल मी चालला, हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. पण जाता जाता एक सांगून जातो तुले, असं जीवन जगल्यापेक्षा मेलेले बरे आणि मरणाच्या अगोदर थोडी पेलेले बरे. चालपणी बोलाले वकील कोणालेच बदत नी, पण माणूस जेव्हा दारू पेतो मग तो वकिलाले बी बदत नी. अय बेवड्या, का पडलाय दारू पिऊन? सांग लवकर, कुठून आणले पैसे तू न कशी का पेला दारू? किसी ने शराबी तो किसी ने बेवड़ा कहा हमें, किसी ने शराबी तो किसी ने बेवड़ा कहा हमें, जिसकी जैसी सोच उसने वैसा कहा हमें, लेकिन ना है हम शराबी ना है हम बेवड़े, हम तो बस है मोहब्बत के मारे. आवा लय मोहब्बतचा मारेला आहे तू. रोजच्या रोज कधी दारू पेशीन ना बेटा तर जवानी मंदीच मरून जाशील तू. लोग कहते हैं कि पीने वाले मर जाते हैं जवानी में, लोग कहते हैं कि पीने वाले मर जाते हैं जवानी में, हमने तो बुजुर्गों को देखा है जवान होते हुए मैखाने में. वा वा, लय शायर बनलाय बेवड्या तू, लय शायरी मारतोय तू. सांग लवकर, दारूले पैसे कुठून आणले तू न? काही विकलं तर नी न घरातलं? काव तुले का वाटते महाजवळ पैसे राहतानी नाही मी काही विकीन तेव्हाच दारू पिन का? मले का असंच समजलाय का तू न? मी महा पैशानं दारू पिऊ शकत नाही का? तू कसा का पैशानं दारू पेशीन? तू या कामाचा नी न धंद्याचा नी. तू एक दिवस कामाला जात नाही मग पैसे कुठून येतील तुझ्या जवळ? पैसे का झाडाले लागता का? तुले कोण सांगलं की दारू प्याले पैसे लागता? दारू प्याले पैसे नी किस्मत लागते, म्हटलं किस्मत. काही लोकांच्या घरी एवढा आहे चटलं कधी 10-12 दिवस विझनांनी. एवढा पैसा एवढी प्रॉपर्टी असून तरी पण ते दारू पिऊ शकतानी. बायकोले घाबरताना ते तैले वाटते तोंडाची वासीन तर बायको घरी जेवण देणार नी. मग काय कामाचा पैसा, काय कामाची प्रॉपर्टी? दारू प्याले पैसा नी जिगर लागतो, म्हटलं जिगर. वा वा, चांगलंच सांगताय तुम्ही तर. जिगर लागतो दारू प्याले. मग सांगा ना तुम्ही, दारू व्हायला काय दिलं, जिगर दिलं की पैसा? हेच तर समजत नाही तुले. बंदर क्या जाने अदरक का स्वाद. हे कधी समजतं तुले तर माझ्यासोबत भांडण करते का तू? माझ्यासारखा देव माणूस बॅटरीक लावून पण शोधला ना तरी पण दिसणार नाही, तरी पण तू माझ्यासोबत भांडण करती. वा वा, लय देव माणूस आहे तू. पाया पडू दे तू या बेवड्या. लाजनी न सरमनी बापानं ठेवलं होतं कमवून, हा बसला गमून. हे पाय, जास्त बोलू नको म्हटलं, समजलं ना? महाबापाचं होतं मीन विकलं, तुले काय करायचं आहे व? हा बापाच्या घरी होतं तर मीन विकलं, तू ह्या बापाच्या घरी आहे नी तर तू काय विकशीन फोतर? मग सगळं विकून टाका ना. एक काम करा, हे घर पण विकून टाका. मी बेवळाय म्हटलं, पागल नाहीये की घर पण विकून टाकीन. बेवड्याले तू का पागल समजली का? बेवड्यासारखा हुशार प्राणी ह्या जगात नाही म्हटलं. वा वा, लय हुशार आहे तुम्ही. सांगा बरं काय हुशार आहे तुम्ही तर? मनमन तशी दारू पेता, दिवसभर गल्याने हिंडत राहता आणि म्हणे मी हुशार आहे. तू मला सांग, तू जर का दुसऱ्या गावात गेली तर ब्युटी पार्लर कसं शोधशील तू? तिच्यात काय एवढं, मी लोकायले विचारीन, लोकांना जसं सांगलं तसं जाईन. तेच ना मग, तेच ना. तू स्वतः शोधू शकशील का? नाही ना, लोकायले विचारशील ना. मला जर का देशी दारूची दुकान शोधणी असली तर मी कोणालाच विचारणार नाही. ज्या साईट कडून लोक खुश होऊन सने येतील, ज्या साईट कडून लोक गम विसरून सने येतील, मी त्या साईट कडे जाईन, कोणालाच विचारणार नाही. या जगात सर्व दवाई बनल्या पण गम न मोहब्बत करता कोणचीच दवाई बनली नी. तेले फक्त एकच दवाई कामा येते, आपली देशी दारू. ना पारू ना जोरू, मी फक्त देशीच्या पाया पडू. मला जेव्हा गम झाला होता ना, टेन्शन आलं होतं ना, मी सर्व दवाखाने फिरला, मोठमोठ्या दवाखान्यात गेला, पण मला कुठेच फरक पडला नाही म्हटलं. सरकारी काय, प्रायव्हेट काय, आयुर्वेदिक काय, कुठेच फरक नाही पडला मले. मग मला एका भल्या माणसानं सांगलं, अरे पागल, गम न टेन्शन करता दवाखान्यात नी फरक पडणार,
मै खाण्यामध्ये फरक पडीन, मै खाण्यामध्ये. मग काय घेतली न देशी, 5 मिनिटांनी आराम. अभी पियो अभी आराम, 5 मिनिट में आराम.